रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालयातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले। रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालयात 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षक व विद्यालयाचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे सांगितले। विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांच्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले। आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं नॉलेज त्यांना द्यायला किती मेहनत करावी लागते ते इथे आल्यावरती समजून येतं आणि आपण पण मनापासून आणि तन्मयतेने सगळा अभ्यास करताय। आपले बुक्स आपल्या रायटिंगचं जर आपण मी बघितलं ते खूप छान हँडरायटिंग खूप मुलांचं आहे, खूप छान ड्रॉइंग स्किल खूप मुलांकडे आहे। त्यामुळे आपण आर्ट फील्डमध्ये किंवा कुठल्याही फील्डमध्ये खूप चांगलं एक्सेल करू शकतात। इतकं नॉलेज आपल्याकडे, इतकं आर्ट आपल्याकडे आहे, आपल्या हातामध्ये आहे। आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे या स्कूलमध्ये आपले शिक्षण घेत आहात। आपल्याला जे टीचर्स इथे मार्गदर्शन करतायत ते पण खूप वेल क्वालिफाईड आहेत। आपल्याशी संवाद साधायला त्यांना कशा पद्धतीची मेहनत करावी लागते तशी मेहनत आम्ही करू शकत नाही। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविक केले। अध्यक्षा आसावरी सराफ यांनी पुष्पगुच्छ देऊन तर सचिव सुनील दावडा यांनी शाल्व स्मृतिचिन्ह देऊन प्रीतम यावलकर यांचा सत्कार केला। यावेळी ॲडव्होकेट दीपक आर्वे, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोदले, अश्विनी ढोणे, सोमनाथ ठाकर, नागनाथ बसाते, सकलन बदेखान, आनंद पारेकर, चिदानंद बेनुरे, साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार आणि शबाना शेख उपस्थित होते। सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले।